स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर नाव BMS मराठी। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण BMS फर्स्ट इयरचा रिझल्ट कधी लागणार आहे हे जाणून घेणार आहे। आता नेमकंच झालंय की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस वगैरे आले की सर BMS फर्स्ट इयरचा रिझल्ट कधी लागणार आहे। आता कसं सांगायचंय की बऱ्याच कॉलेजांचे कसं झालंय की वायवाचे एक्झाम झाले म्हणजे वायवा झाले आहेत आणि बऱ्याच कॉलेजांचे वायवाचे एक्झाम म्हणजे वायवा सुरू आहे। आता कसं आहे की त्या अगोदर आपण जाणून घेऊया की वायवाची लास्ट डेट किती। आता आपल्याला कसं आले की जे वायवाचे डेट्स वगैरे आलेत आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्राचे जेवढे मेडिकल कॉलेज आहेत आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज त्यांचे वायवाचे डेट आले आहेत। तर त्यामध्ये कसं सांगितलंय 28 का 29 मे या दोन डेट पैकी एक डेट आहे की त्या दिवशी काय होणार आहे आपल्या वायवाची लास्ट डेट असणार आहे। काय वायवाची लास्ट डेट असणार आहे म्हणजे जे मेडिकल कॉलेज वगैरे असणार आहे त्या दिवशी सगळ्या मेडिकल कॉलेजची वगैरे असणार ते काय आपली वायवा संपणार आहे त्या दिवशी। आणि त्या दिवसापासून ते कोणते वायवा ज्या दिवशी होणार आहे वायवा किती 28 किंवा 29 मे ला शेवटची डेट असणार आहे ही वायवाची। तर त्यामध्ये हे डेटला 28 किंवा 29 मे ला वायवा तुमच्या सगळे महाराष्ट्रभर आयुर्वेदिक कॉलेज जेवढे असणार आहे त्यांचे काय होणार आहे की संपणार आहेत की वायवा तिथून संपणार आहे। आणि त्यानंतर काय होणार आहे की रिझल्ट कधी लागणार आहे। तर रिझल्ट कसं असतं की जेव्हा आपल्या वायवा होतात त्याच्या पुढे 40 ते 45 दिवसाचा कालावधी असतो त्यामध्ये आपल्याला कसा रिझल्ट लागायचा वेळ असतो त्यामध्ये की 40 ते 45 दिवसामध्ये रिझल्ट लागू शकतो। म्हणजे कसं म्हणता येईल सर की आता किती तारीख सुरू आहे आज 25 मे डेट आहे आणि यापासून पुढे जर 40 ते 45 दिवस जर ऑन एन ॲव्हरेज जरी धरले तर आपण जूनचा एंड झाला किंवा जुलैची स्टार्टिंग जूनचा एंड किंवा जुलैच्या स्टार्टिंग मध्ये तुमचा BMS फर्स्ट इयरचा रिझल्ट पाहायला मिळू शकतो आपल्याला। कारण की कसं म्हणता येईल की जे आपले वायवा वगैरे होतात तर वायवापासून कमीत कमी 30 दिवस तरी लागतातच 30 दिवस तरी लागतात की रिझल्ट यासाठी। कारण पेपर चेकिंग वगैरे व्हायला तेवढा वेळ असतो कारण पेपर नंतर जे वायवाचे मार्क वगैरे सबमिशन होतात त्यानंतर 30 दिवस तरी मिनिमम वेळ लागतो कारण की एक्झाम रिझल्टसाठी। तर तुमचा रिझल्ट कधी येऊ शकतो तुमचा रिझल्ट हा जूनच्या एंडला किंवा जुलैच्या स्टार्टिंग मध्ये तुमचा रिझल्ट तुम्हाला BMS फर्स्ट इयरचा पाहायला मिळू शकतो। तर असा ओव्हरऑल कसा होता हा रिझल्टची माहिती होती की जे विद्यार्थी आणखी काय म्हणतात की सर रिझल्ट कधी यायचा रिझल्ट काय आज उद्या येणार नाहीये कारण की 28 किंवा 29 मे असणारी तुमची वायवाची एंड डेट त्या दिवशी वायवा संपल्यानंतर मिनिमम आपण कसं म्हटलंय की 40 ते 45 दिवसाचा कालावधी असतो रिझल्ट साठी। तर आपण एक्सपेक्ट करतोय आपण जूनचा एंड किंवा जुलैच्या स्टार्टिंग मध्ये तुमचा रिझल्ट पाहायला BMS फर्स्ट इयरचा मिळू शकतो रिझल्ट साठी। आणखी एक सांगायचं झालं तर जे तुमचे सेकंड इयरचे सिलेबस वगैरे असेल तर काही विद्यार्थ्यांना कसं झालं असेल की सर आम्ही माहिती आहे की आम्ही पास तर होणार आहे BMS सेकंड इयरला जाणार आहे। तर त्यांच्यासाठी कसं आहे की आपलं BMS मराठीचा ऍप आपण खोललेला आहे प्ले स्टोर वरती अवेलेबल आहे। तुम्हाला चॅनलचे आपल्या काय म्हणतात यावरती डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा जी लिंक मिळेल किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये सुद्धा लिंक मिळेल। यामध्ये तुम्हाला ते कसं असणार आहे की जे BMS सेकंड इयरला विद्यार्थी असणार आहे या ऍप वरती काय तुमचा जे सिलेबस कॉपी BMS सेकंड इयरचा जो सिलेबस कॉपी आपण ऑलरेडी अपलोड केलाय जे फ्री मटेरियल सेक्शन वगैरे असणार आहे त्यामध्ये तुम्हाला BMS सेकंड इयरचे जे काय की सिलेबस कॉपी तुम्हाला मिळून जाते। तुम्ही तिथं नक्की जाऊन बघा की तुमची BMS आता सेकंड इयरला तुम्ही जाताय आणि तिथं तुम्हाला तुमचे सिलेबस कॉपी मिळून जातील आपल्या ऍप वरती। आणि आपण बॅचेस सुद्धा सुरू केले आपल्या BMS मराठी ऍप वरती एक संस्कृतची बॅच आहे ते कोणती शिवा बॅच फॉर संस्कृत म्हणून आपण सुरू केले आहे। त्यानंतर आणखी एक सुद्धा आपण दुसरी बॅच सुरू केली की पदार्थासाठी सुरू केली स्पेशली। त्यामध्ये कसं आहे की आपण पदार्थ विज्ञानचे लेक्चर्स वगैरे घेतोय की तुम्हाला YouTube चॅनलवरती आपल्या चॅनलवरती तुम्हाला डेमो लेक्चर पाहायला मिळू शकते। तुम्ही जे लेक्चर पाहिलेत आपले की तुम्हाला जसे फायदे झाले तशाच प्रकारे छान त्यापेक्षा आणखी सुद्धा जास्त छान प्रकारे एक्सप्लेन करण्याचं काम त्या लेक्चर्स मध्ये होणार आहे। आणि ह्या दोन्ही बॅचेस कधी सुरू होत आहे या दोन्ही बॅचेस आपली जी पदार्थची आपली नारायणा बॅच ठेवली आपण आणि जी संस्कृत साठी ठेवली आपण शिवा बॅच ठेवली। या दोन्ही बॅच आपल्या टोटल 5 तारखेपासून या दोन्ही बॅच सुरू होतात आपल्या कशावरती आपल्या ऍप वरती। जे विद्यार्थी कोणी इच्छुक वगैरे असेल जे फर्स्ट इयरला आहेत किंवा ज्यांना असं वाटतं की सर आमचा हा विषयात भीती वगैरे वाटते तर ते विद्यार्थी असे जॉईन करू शकतात ह्या बॅचेसला वगैरे की जी कोणती नारायणा बॅच फॉर पदार्थ विज्ञान आणि शिवा बॅच फॉर संस्कृत आपण ह्या दोन बॅचेस सुरू केलेल्या आहे। एकदम तुरळक अशा फीस मध्ये सुरू केल्या आपण 999 दोन्ही बॅचची प्राइस सुद्धा 999 असे दोन्ही बॅचचे आपण प्राइस ठेवले। जे विद्यार्थी इच्छुक असतील ते हे बॅचला जॉईन करू शकतात कारण बाहेर जर पाहायचं म्हटलं तर एक सब्जेक्ट शिकवायला आपल्याला 5 ते 7 हजार रुपये पर्यंत घेतात पण आपण इथं 999 मध्ये आपण हे बॅचेस आपण घेऊन आलो आहे आपल्या ऍप वरती। तर जे विद्यार्थी इच्छुक असेल तर ते नक्की या बॅचेस मध्ये परचेस करू शकतात। आणखी सेकंड इयरचा सिलेबस आपल्या BMS मराठी ऍप वरती ऑलरेडी अपलोडेड आहे आणि त्यांची लिंक तुम्हाला आपल्या चॅनल वरती भेटून जाईल। तर चालतंय भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद।